आज आपण बनवणार आहोत मुलांसाठी एकदम टेस्टी आणि हेल्दी असा नाश्ता। तर नमस्कार, मी अनिता केदार रेसिपीज मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर चला 1 कप पोहे आणि 1 कच्चा बटाटा घेऊन आपण आज नाश्ता करूया। हेल्दी नाश्ता बनवण्यासाठी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत, 1 मोठा बटाटा घेतलेला आहे, अर्धी वाटी दही आणि इथे 3-4 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं कापून घेतलेलं आहे। आता हे आपण सगळं मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहोत। मिक्सरच्या भांड्यात आपण दही, पोहे, हिरवी मिरची आणि आलं घालून घेतले। आता हा बटाटा कापून घालायचा आणि छान असं बारीक करून घ्यायचं आहे। त्यात बारीक करताना आपल्याला अर्धी वाटी पाणी पण घालून घ्यायचं आणि याची छान पेस्ट बनवून घ्यायची। बघा आपली पेस्ट इथे तयार झाली। आता ही आपण या मिक्सिंग बाउल मध्ये काढून घेऊया। त्या घालून घ्यायचे। इथे अर्धी वाटी कांदा घेतलेला आहे, अर्धी वाटी गाजर बारीक चिरून घेतलेला आहे, शिमला मिरची अर्धी वाटी आणि टोमॅटो अर्धी वाटी घालायचा आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली घालायची आहे। आता यात आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहेत। तर इथे 1 छोटा चमचा बडीशेपची पावडर, अर्धा चमचा जिऱ्याची पावडर घालायची आहे, अर्धा चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा काश्मीरी आणि बेडगी मिरची पावडर घालायची आहे, काळी मिरी पावडर अर्धा चमचा घालायची आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि यात आपल्याला बाइंडिंग येण्यासाठी बेसन पण घालायचं आहे, 1 पाऊण वाटी बेसन। आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी लागणार आहे, तर पाणी आपण घालून हे छान मिक्स करून घेऊया। तर हे बघा मी मिक्सरच्या भांड्यातच पाणी घेतलंय आणि हे सगळं आता मिक्स करून घेते। इथे हे बघा आपलं अशा पद्धतीचं इथे मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण जाऊया गॅसकडे। तर हे बघा इथे मी पॅन घेतलेला आहे, त्यात अर्धा चमचा तेल टाकलंय। तेल आपलं गरम झालेलं आहे, त्यात आपण असे छोटे छोटे पॅनकेक बनवून घेऊया। 1 ते 1.5 चमचा आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे आणि पसरवून घ्यायचं आहे आणि गॅस बारीक ठेवायचा आणि छान दोन्ही साइडने हे भाजून घ्यायचं आहे। 1 अर्धा मिनिटांनी हे पलटी करून घ्यायचं आहे। त्यावर झाकण ठेवून आपण हे अर्धा मिनिट छान शिजू देऊया। इथे मीडियम गॅसवर अर्धा मिनिट झालेला आहे, आपण हे बघूया। तर बघा वरच्या साइडने पूर्णपणे हे सुकलेलं आहे। आता आपल्याला यावर थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि हे पलटी करून छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। हे बघा लगेच सुटतं आहे। आता हे आपण पलटी करून घेऊया। तर इथे हे बघा आपल्या दुसऱ्या साइडने पण छान असं भाजला गेलेला आहे। आता हे मी काढून घेते आणि दुसरं तुम्हाला टाकून दाखवते। तर हे बघा पुन्हा त्याच पद्धतीने 1 ते 2 चमचे आपल्याला बॅटर घालून हे पसरवून घ्यायचं आहे आणि अर्ध्या मिनिटासाठी झाकण ठेवून हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आपला हेल्दी मऊ लुसलुशीत असा मस्त नाश्ता तयार झालेला आहे। तर तुम्ही सुद्धा हा नक्की करून बघा। व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद। अशाच माझ्या छान छान रेसिपी बघा, बनवा, खा आणि हेल्दी राहा। धन्यवाद।